कारण त्या व्हिडिओमध्ये खरोखरच आवाज येत नव्हता. तर श्री चालला आता तयारी करून स्कूलला. श्री गेल्यानंतर मी पटपट तयारी केली आणि मी चालली आहे सलोनला. तर आज श्रीचे डॅडू घरी नाही आहेत ना, माझा भाऊ घरी आहे. त्यामुळे मी म्हटलं चला दुपारी एकटी येऊन घरी जेवण्यापेक्षा टिफिन घेऊनच जाऊया. आणि मी ही मिशोवरून घेतलेली बॅग, खरं तर ह्या बॅगचा जो आपला बंद असतो ना, त्याला काय बिलकुल ताकद नव्हती. मग मी माझ्या घरी एक बॅग होती पप्पांनी दिली, त्याचा मी लावलेला बंद त्याला. आणि मला आठवलं की पाणी घेतलं नाही आहे. पाणी घ्यायला आले तर आठवलं मी ऑज घेतलं नव्हतं. पटपट ऑज घेतलं, पाण्याची बॉटल भरली आणि मी सुद्धा आता गडबडीने निघाले सलूनला. कारण आज मी काही घरी येणारच नव्हती आणि पाणी आणून द्यायला सलूनमध्ये घसरीचे डॅडू नव्हते. त्यामुळे आज काय बॉटल नेणं खूप गरजेचं होतं. आज संध्याकाळी मी घरी आली आणि हे काय चाललं आहे बघा, डब्यावरती उभं राहून नुसतं करायचा म्हणून अभ्यास चालला आहे. आणि हा सगळा अभ्यास करायचा का चाललं आहे माहिती आहे का? फक्त या खिरीसाठी. ही खीर मिळावी ह्या अटीवरती तो अभ्यासाला बसलेला होता. मग मी पण इथं कुकर लावलेला होता, दूध गरम केलं, थोडंसं उतूच गेलं आणि मग आम्ही दोघांनी खीर खाल्ली. खीर खाऊन झाल्यानंतर जेवायला बसलो आहे बरं का. पण आणि त्याच्या आधी आम्ही खूप काय काय केलं. अभ्यास केला, स्टोरी टेलिंगची प्रॅक्टिस केली आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर मग आता ही उद्याची प्रॅक्टिस चालू आहे. हा आता असा उभा राहिला आहे पाठ करून, तोच खरं तर माईकसमोर उभा राहिला आहे असं त्याचं चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही मग नंतर श्रीने आपली बॅग भरायला घेतली, मी बाकीची कामं आवरली. आणि स्किनचं रात्री व्यवस्थित केअरिंग करणं, पॅम्परिंग करणं इज मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी स्किनची तर खूप काळजी घेते. किती दिवसभर काही इकडे धावपळ झाली तरी मी रात्री खूप छान व्यवस्थित मसाज करते. त्यानंतर जरा थोडेसे कपडे वाळत घातले आणि आमचा आजचा दिवस आज इथेच संपला. बाय बाय, भेटूया पुढच्या भागात.